नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या सत्य घटनेला सुरुवात होते हरियाणा राज्यातून। हरियाणा राज्यामध्ये एक जिल्हा आहे गुडगाव आणि या जिल्ह्यामध्येच एक गाव आहे हाजीपूर। या हाजीपूरमध्ये 37 वर्षांची एक व्यक्ती ज्यांचं नाव असतं पंकज माथुर। या पंकज माथुरकडे कसलीही कमी नव्हती। 22 एकर जमीन, गावामध्ये मान मर्यादा, प्रतिष्ठा। पंकज माथुरला प्रत्येक व्यक्ती इज्जत देत होती। या पंकज माथुरचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं जतीन। जतीन आता 10वीच्या इयत्तेत शिकत होता, परंतु या जतीनचे चालचलन अजिबात ठीक नव्हते। पंकज माथुरचा एकुलता एक मुलगा, लाडापेडात वाढवलेला मुलगा, पैशाची कसली कमी नाही, त्यामुळे मुलाच्या सर्व गोष्टी हे माथुर पूर्ण करत होते आणि याच गोष्टींमुळे हा मुलगा पूर्णपणे बिघडून गेला होता, कारण वडिलांचा हा खूप लाडका मुलगा होता। हा जतीन सकाळी 8 वाजता स्कूलसाठी जायचा आणि दुपारी 2-2:30 वाजता घरी यायचा, असा याचा दिनक्रम सुरू होता। परंतु स्कूलमध्ये गेला असता हा मुलगा कोणाचीही खोडी काढणे, कोणाचंही विनाकारण नाव घेणे या अशा गोष्टी करत होता। जर काही तक्रार याच्या वडिलांकडे कोणी केली तर त्याचे वडील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते आणि मुलगा अजून लहान आहे, नादान आहे, लाडात वाढवलेला आहे, हळूहळू सुधरेल असं ते म्हणत असायचे। परंतु हा मुलगा सुधरायचं नाव घेत नव्हता आणि वडिलांकडून याला आजपर्यंत कधीही शिक्षा झालेली नव्हती। पंकज माथुर यांच्याकडून या जतीनला जरा इतरांपेक्षा जास्त स्वातंत्र्य होते। एक दिवस सकाळी 8 वाजता हा जतीन शाळेमध्ये गेलेला असताना मुलांसोबत गप्पा गोष्टी करत होता। सर्व त्याचे चाळे सुरू होते। हळूहळू शाळा भरली, शिक्षक वर्गात आले। त्यांना जे टीचर होते त्यांचं नाव होतं रविकुमार। हे रविकुमार मुलांना म्हणाले की काल मी तुम्हाला जो होमवर्क दिला होता तो होमवर्क सर्वांनी मला दाखवा। त्यासाठी प्रत्येकाने आपापली वही वरती काढून ठेवा, मी प्रत्येकाचा होमवर्क चेक करण्यासाठी येत आहे। सर्व मुलांनी होमवर्क काढला। हे रविकुमार प्रत्येकाचा होमवर्क चेक करत होते, तसे ते पूजा नावाच्या एका मुलीजवळ गेले आणि त्या पूजाने कसली वही वरती काढलेली नव्हती। त्यावरती हे शिक्षक म्हणाले की बेटा तुझा होमवर्क कुठं आहे? त्यावरती ही पूजा म्हणाली की माझी वही घरी राहिली आहे। त्यावरती रविकुमार तिला म्हणाले की ठीक आहे, तू उद्या वही घेऊन ये आणि कालचा होमवर्क मला दाखव। त्यावरती ही पूजा त्यांना म्हणाली की माझी वही आता हरवली आहे। आता या मुलीचं असं विविध प्रकारचं वेगळं बोलणं ऐकून हे रविकुमार म्हणाले की मुली, तू तुझ्या वडिलांना उद्या येताना शाळेत बोलावून आण, मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे। त्यावरती ही मुलगी त्या सरांना म्हणाली की जर माझे वडील या स्कूलमध्ये आले तर तुमची मात्र इथून सुट्टी होईल, ते पण कायमस्वरूपी। आता हे टीचर या मुलीचं असं बोलणं ऐकून चिडले आणि या टीचरने त्या मुलीला काठीने एक छडी दिली। जशी त्या मुलीला यांनी छडी मारली तसं तिथे बसलेला जतीन याला मात्र खूप राग आला। याला ही गोष्ट सहन झाली नाही। कसाबसा तो वेळ गेला। शाळा सुटण्याची वेळ झाली। 2:30 वाजले। जेव्हा हे टीचर रविकुमार शाळेतून बाहेर पडले आणि आपल्या घराकडे निघाले होते, तेव्हा हा जतीन त्याच्या 3 मित्रांसोबत या रविकुमार टीचरकडे गेला आणि यांच्या हातामध्ये हॉकी स्टिक, दांडे होते आणि त्या सर्व हत्यारांनी या रविकुमारवरती अटॅक करण्यास सुरुवात केली। रविकुमारला हे भयंकर मारहाण करत होते आणि या मारहाणीमध्ये या टीचरचा एक हात देखील मोडला होता। आता ही गोष्ट या टीचरला सहन झाली नाही आणि यांनी त्या जतीन आणि त्या 3 मुलांविरुद्ध पोलिसात कंप्लेंट दाखल केली। पोलिसांनी देखील या चौघांनाही अटक करून पोलीस स्टेशनला नेले। परंतु जशी ही गोष्ट जतीनचे वडील पंकज माथुर यांना समजली तसे पंकज माथुर तातडीने पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यांनी पोलिसांना काही रिश्वत देऊन हे प्रकरण मिटवून घेतले आणि त्या 4ही मुलांना पोलीस स्टेशनमधून सोडवून घेतले। आणि हीच त्या पंकज माथुरची खूप मोठी चूक होती। हे पंकज माथुर स्वतःच्याच पायावरती स्वतःच कुऱ्हाड मारून घेत होते। आता या झालेल्या प्रकरणामुळे जतीनच्या डोक्यावरती खूप मोठा परिणाम झाला। जतीन विचार करू लागला की आपल्या वडिलांची सर्वत्र ओळख आहे, यांचा सर्वत्र रुबाब आहे, यांचं सर्वजण ऐकतात। त्यामुळे हा जतीन सुधारण्याऐवजी आणखी बिघडत गेला, आणखी चुका करत गेला।
आणि या सर्व गोष्टींवरती त्याचे वडील पंकज माथुर दुर्लक्ष करत गेले, नजरअंदाज करत गेले. एक दिवस पूजाचा या जतीनला कॉल येतो आणि ही पूजा त्याला म्हणते की माझे आईवडील बाहेर गावी गेले आहेत, माझ्या घरी कोणीच नाही आहे, मी एकटी आहे, तू मला भेटण्यासाठी ये. आता जतीन देखील संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. तो त्याची मोटरसायकल घेतो आणि पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी निघतो. तो तिच्या घरी पोहोचतो, दरवाजा वाजवू लागतो. जेव्हा पूजा दरवाजा उघडते, समोर जतीन असतो. ती जतीनला आतमध्ये घेते आणि दरवाजा लावून घेते. परंतु या पूजाचा जो चुलता होता सोमदत्त, या सोमदत्त यांनी दूरवरूनच घरी हा मुलगा आलेला बघितला होता. तसे सोमदत्त हळूहळू त्या घराकडे येत होते. त्यानंतर सोमदत्त यांनी दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. लगभग 10 मिनिटानंतर या पूजाने दरवाजा उघडला. जेव्हा तिने बघितलं तेव्हा तिचे चुलते सोमदत्त दरवाजासमोर उभे होते. सोमदत्त यांनी विचारले की इथे कोणी मुलगा आला आहे का? त्यावरती पूजा त्यांना तडक नाही म्हणाली. सोमदत्तने आतमध्ये जाऊन बघितले असता आतमधील नजारा खूप वेगळा होता, खूप विचित्र होता. या गोष्टीमुळे सोमदत्त खूप चिडले. सोमदत्त यांनी ओळखून घेतले की हा मुलगा कोण आहे, कोणाचा आहे आणि याने आजपर्यंत काय काय प्रकरणं केली आहेत. सोमदत्तने विचार केला की जर या मुलाला मी येथे मारले तर याचा बाप पंकज माथुर मला सोडणार नाही. त्यामुळे सोमदत्त हे त्याच्या पुतणीला म्हणजे पूजाला देखील समजावून सांगू लागले आणि त्यानंतर या जतीनला देखील समजावून सांगू लागले. मात्र जतीनला या सोमदत्तचा खूप राग आला आणि हा जतीन सोमदत्तला म्हणू लागला की जर तुम्ही पूजाच्या आणि माझ्यामध्ये आलात तर तुम्ही या जगात जिवंत राहणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. आता या मुलाचं बोलणं ऐकून सोमदत्त यांना खूप राग आला, परंतु त्यांनी कसाबसी तेवढी वेळ जाऊ दिली. तो मुलगा तेथून निघून गेला आणि जसे 1 तासानंतर या पूजाचे आईवडील घरी आले. पूजाचे वडील कृष्णलाल जेव्हा सोमदत्तकडे आले तेव्हा सोमदत्त यांनी सांगितले की ही मुलगी वाईट दिशेला चालली आहे, वाईट रस्त्यावरती चालली आहे, या मुलीला लवकरच लगाम लावा. त्यावरती कृष्णलाल लालबुंद झाले आणि त्यांच्या मुलीला म्हणजे पूजाला खूप ओरडू लागले आणि त्यानंतर सोमदत्त यांना म्हणाले की त्या मुलाचा आपल्याला लगेच बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर हे प्रकरण खूप वाढून जाईल. त्यानंतर कृष्णलाल सोमदत्तला म्हणाले की जर आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तर त्याचा उपयोग होणार नाही, कारण याचा बाप पैशावाला आहे, याच्या बापाचा सर्वत्र दबदबा आहे, याचा बाप पोलीस स्टेशनमधून याला लगेच सोडवून घेईल. त्यामुळे आपण एक काम करू, हे प्रकरण पंचायतीत नेऊ, सरपंचकडे नेऊ. जर तिथे नेले तर गावामध्ये या पंकज माथुरची बदनामी होईल आणि हा पंकज माथुर थोडा टाळ्यावरती येईल आणि मुलाला सुधरवण्याचे काम तरी करेल. या हेतूने हे कृष्णलाल आणि सोमदत्त सरपंच लालसिंग यांच्याकडे पोहोचतात आणि या सरपंच लालसिंग यांना संपूर्ण प्रकरण सांगतात. हे सर्व प्रकरण ऐकून लालसिंग देखील त्रस्त होतात आणि विचार करतात की आपल्या गावामध्ये हे काय सुरू झाले आहे. लालसिंग यांना दोघांना सांगतात की आपण या गोष्टीवरती उद्या पंचायत बसवू, तुम्ही सर्व इथे हजर राहा. असा तसा दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी पंचायत बसवली जाते. जतीन आणि जतीनचे वडील माथुर देखील त्या पंचायतीमध्ये हजर असतात आणि ती पूजा देखील हजर असते. तिचे वडील चुलते सर्व हजर असतात आणि ही पंचायत सुरू होते. सर्वप्रथम लालसिंग दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतात आणि त्यानंतर म्हणतात की या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांची चूक आहे आणि जतीनला म्हणू लागतात की जतीन, तुझे वडील खूप चांगले माणूस आहेत, त्यांची खूप इज्जत आहे, ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांची मान अशी शर्मेने तू खाली घालू नको, तू असं वाईट कृत्य करू नको आणि त्या मुलीचा नाद सोडून दे. आणि त्यानंतर त्या पूजाला देखील हे सरपंच सांगू लागतात की तू जर या मुलाच्या टचमध्ये राहिली, संपर्कात राहिली तर परिणाम तुझ्यासाठी खूप वाईट होतील. अशा प्रकारे हे प्रकरण मिटतं. परंतु हे जशी पंचायत सुरू झालेली असते तसं पंकज माथुर मात्र खूप चिडीला गेलेला असतो, कारण या संपूर्ण गावामध्ये त्याची बदनामी होत होती. सर्व लोक त्याच्याकडे वाईट नजरेने बघत होते. आता त्याला कळत होते आपण आत्तापर्यंत मुलाचा जो लाड केला तो सर्व चुकीचा होता. त्याला वेळीच जर आवर घातला असता तर आज अशी वेळ आली नसती, माझी मान शर्मेने खाली गेली नसती. या रागामध्ये लालबुंद झालेले हे पंकज माथुर त्या मुलाकडे येतात. भरी पंचायतमध्ये त्याच्या 2-4 कानफटीत लगावू लागतात आणि त्यांचा राग अनावर होऊन जातो. त्यावरती हे लालसिंग सरपंच या पंकज माथुरला रोखतात आणि त्यांना सांगतात की मुलगा आता वयात आला आहे आणि त्याला असं गावात भरी पंचायतमध्ये तुम्ही मारणं योग्य गोष्ट नाही.
आणि अशा प्रकारे हे प्रकरण शांत केलं जातं। त्यानंतर पूजाचे वडील चुलते तिला घेऊन तिच्या घरी जातात आणि पंकज माथुर देखील त्यांच्या मुलाला जतीनला घेऊन त्यांच्या घरी जातो। मात्र आता या जतीनवरती या पंकज माथुर यांनी खूप जास्त लक्ष ठेवणे सुरू केले होते, त्याच्यावरती नजर ठेवायला सुरुवात केली होती, छोट्या छोट्या गोष्टींवरती त्याला बोलू लागले होते। असा तसा 6-7 दिवसांचा वेळ जातो। 6-7 दिवसानंतर मात्र या जतीन आणि पूजाचा संपर्क बंद झालेला नसतो। यांचा चोरून लपून गुपचूप संपर्क सुरूच असतो, दोघांमध्ये बोलणं हे गुपचूप सुरूच असतं। त्यावरती ही पूजा जी असते, ही पूजा या जतीनला भडकवण्याचं काम करत असते। पूजा त्याला म्हणते की तुझ्या बापाने संपूर्ण गावासमोर तुला मारले, तुझा बाप किती निर्दय आहे, असं तसं ही त्याला बोलत असते आणि हा जतीन देखील तिचं ऐकतो आणि तिचं बोलणं हे खरं समजतो। ही पूजा त्याला म्हणते की याचा काहीतरी बंदोबस्त कर आणि यामधून काहीतरी चांगला पर्याय काढ। त्यावरती दोघेही विचार करू लागतात। असा तसा 22 मे 2025चा दिवस देखील उगवतो। सकाळचे 8 वाजलेले असतात। हा जतीन नियमितप्रमाणे स्कूलसाठी निघतो, स्कूलला जातो, दिवसभर मित्रांसोबत राहतो, गुमसुम राहतो। त्याला जो वडिलांचा राग आलेला होता, वडिलांनी त्याला मारहाण केलेली होती, या सर्व गोष्टीचा त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला होता आणि तो राग त्याने आत्तापर्यंत धरून ठेवलेला होता। तो वरवर फक्त हसायचा, परंतु आतमध्ये त्याच्या अंगामध्ये एका राक्षसाचा जन्म झालेला होता। त्याने खूप मोठा विचार केलेला होता। जशी शाळा सुटते 2:30 वाजता हा मुलगा जतीन घरी येतो। घरी आल्यानंतर असा तसा संध्याकाळ होते, रात्रीचे 9 वाजतात। 9 वाजता हे संपूर्ण परिवार जतीनसोबत जेवण वगैरे करतात आणि त्यानंतर हा जतीन त्याच्या वडिलांना पंकज माथुर यांना म्हणतो की मी जरा मित्रांकडे जाऊन येतो, मला फक्त अर्धा तास जाऊन येऊ द्या। त्यानंतर तो बाहेर जातो, मौज मस्ती करतो आणि त्यानंतर जेव्हा 10 वाजता तो त्याच्या घरी प्रवेश करतो तेव्हा घरात बघतो की त्याचे वडील हे त्यांच्या रूममध्ये गाढ झोपलेले आहेत आणि त्याची आई प्रेमलता देखील गाढ झोपलेली आहेत। आणि त्यानंतर त्यांच्याकडे बघून या जतीनच्या अंगामध्ये राक्षस जन्म घेतो, याच्या डोक्यात वाईट विचार येतात। त्यानंतर हा घरामध्ये असलेली तलवार काढतो आणि तो सर्व राग मनात धरून त्या बापाच्या खोलीत शिरतो आणि बापाच्या गळ्यावरती जोरदार तलवारीने प्रहार करतो। रक्ताच्या चिळकंड्या उडू लागतात आणि बापाची मान धडावेगळी करून टाकतो। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या बापाला समजले देखील नाही की मला कोणी मारले आणि का मारले। हा जोरदार प्रहार झाल्यामुळे या जतीनची आई प्रेमलता जागी होते आणि हे सर्वत्र रक्त वगैरे पडलेलं बघून ती घाबरून जाते आणि ओरडू लागते, किंचाळू लागते। मात्र हा जतीन त्याच्या आईला ओरडताना बघून, त्या आईकडे बघून देखील या जतीनला खूप राग येतो आणि तीच तलवार घेऊन तो त्या आईच्या गळ्यावर देखील भयंकर वार करतो आणि तिचा गळा देखील धडावेगळा करून टाकतो। हा सर्व झालेला कल्ला, शोर शराबा शेजाऱ्या पाजाऱ्यांना ऐकू जातो आणि शेजारी पाजारी धावत या पंकज माथुरच्या घराकडे येतात। जेव्हा सोमनाथ नावाचा एक शेजारी सर्व दृश्य बघतो की मुलाच्या हातामध्ये रक्ताने माखलेली तलवार आहे आणि त्याचे आई वडील रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थी पडलेले आहेत, तेव्हा हा सोमनाथ गुपचूप पोलिसांना या घटनेची माहिती देतो। पोलीस तातडीने तिथे हजर होतात आणि या निर्दयी मुलाला जतीनला तेथे ताब्यात घेतात, मृतदेह ताब्यात घेतात। त्यांचा पोस्टमॉर्टम वगैरे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जेव्हा विचारण्यात येते की तू तुझ्या आई वडिलांची अशी निर्घृणपणे हत्या का केली, तर या मुलाचं उत्तर डोक्याला झिंझिण्या आणण्यासारखं होतं। हा मुलगा म्हटला की माझ्या वडिलांनी मला पूजाला भेटण्यापासून निर्बंध लावले होते, ते मला पूजाला भेटू देत नव्हते, त्यामुळे मी त्यांची हत्या केली आणि माझी आई जेव्हापासून हे प्रकरण झाले, जेव्हापासून ही पंचायत भरली होती, तेव्हापासून मला विविध प्रकारचे टोमणे मारत होती, त्यामुळे मी या आईची देखील हत्या केली। मुलाच्या तोंडून हे असं ऐकून पोलीस देखील त्रस्त झाले, दुःखी झाले, हैराण झाले आणि या मुलाविरुद्ध पोलिसांनी चार्जशीट तयार केली। आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट या मुलाला काय शिक्षा देते। मित्रांनो, आपण कमेंट करून सांगा की स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांना, ज्या आईवडिलांनी याला लहानाचं मोठं केलं, इतरांपेक्षा याला सर्वात जास्त जीव लावला, याला लाडापिडात वाढवलं, त्याच आईवडिलांची या निर्दयी मुलाने हत्या केली, आपण सांगा या मुलाला कोणती शिक्षा झाली पाहिजे। आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.